बहिर टॉक्स मराठी चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अशा उद्योजकांना भेटणार आहोत ज्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून एक नवीन तरुणांना व्यवसाय कसा करावा याचं खास मार्गदर्शन मिळणार आहे। त्यांनी छोटासा व्यवसाय सुरू केला, कंपनी तयार केली आणि याच कंपनीला कसा संघर्ष आला किंवा त्यांनी सुरुवात कशी केली, भांडवल किती लागलं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या सरांकडून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन मिळतील। तर आपण आज आपल्या पाहुण्यांना भेटणार आहोत। सर, तुमचा परिचय द्या आणि कंपनीबद्दल आम्हाला माहिती सांगा। नमस्कार, मी डॉक्टर अनिल गायकवाड, जामखेड, मूळगाव माझं राजुरी। तर इथं माझी जनरल प्रॅक्टिस आहे, ओपीडी। ओके। तर त्या माध्यमातून थोडं करता करता मी इथे एक माझा हॉल चालू केला, फंक्शन हॉल। बर बर। हा, छोटासा, बाबा 300, 350, 400 लोकांपर्यंत कॅपॅसिटी आहे। छोटे छोटे कार्यक्रम इथं होतात हॉलला। हो। तर माझ्या असं लक्षात आलं कार्यक्रम घेताना की बऱ्याचशा गोष्टी लोकांना इथं लागतात डिस्पोजेबल्स मध्ये। तर डिस्पोजेबल्स मध्ये ज्या गोष्टी लागतात ना, त्या जनरली आपल्या पेपर प्लेट असतील, टिश्यू पेपर असतील, नॅपकिन्स असतील, किंवा इतरही काही गोष्टी, छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या असतील, किंवा एक आम्हाला स्वतःला सुद्धा हॉलला ह्याला त्याला बऱ्याचशा गोष्टी लागायच्या, किंवा फिनाईल लागायचं, हार्पिक लागायचं, बरोबर, इतर गोष्टी लागायच्या, किंवा ह्या थोड्या बेसिक गोष्टीच्या गरजेमुळं आम्हाला एक अशी संकल्पना आली की आपण इथे एक डिस्पोजेबल शॉप, एक आपल्याकडे थोडे दुकानाचे गाळे काही स्वतःचे आपली शिल्लक होते, की मी असा विचार केला की दुसऱ्यांना भाड्याने देण्यापेक्षा आपण स्वतः इथं त्या गोष्टीसाठी चालू करू। मग तसा विचार करून आम्ही हे शिव डिस्पोजेबल नावाने इथं जामखेडमध्ये खर्डा रोडला हे दुकान छोट्या स्वरूपात चालू केलं अगोदर। मग हे चालू करत असताना बऱ्याच वेळा आम्हाला एक नवीन असल्यामुळं की बराचसा संघर्ष सुरुवातीला करावा लागला, की जेणेकरून सगळ्याच गोष्टी आपल्याला सुरुवात करायची म्हटलं तर समजा डिस्पोजेबल्स मध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्याची यादी सुरुवातीला आम्ही करून घेतली, किंवा ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला लागतील, लोकांना उपयोग आणि लोकांना ह्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो। आता आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत सध्या त्या जनरली रुटीन मध्ये कंटिन्यू वापरात येण्यासारख्या गोष्टी, आणि समाजासाठी किंवा घरगुती कार्यक्रमासाठी ज्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू लागतात त्या जवळजवळ सगळ्याच डिस्पोजेबल्स मध्ये अवेलेबल आहेत। की पाण्याचे ग्लास असू द्या, पेपर कप असू द्या, पेपर ग्लास असू द्या, पत्रावळी असू द्या, द्रोण असू द्या, टिश्यू पेपर असू द्या, पुन्हा बाकीच्याही गोष्टी बऱ्याच असतात, छोटे छोटे चमचे वगैरे असतात प्लास्टिकचे, आणि जे रुटीन कार्यक्रमाला सगळ्यांनाच लागतात। प्रत्येक घरात कार्यक्रम काही ना काही चालू असतात, सामाजिक कार्यक्रम चालू असतात मोठ्या प्रमाणावर। अशा गोष्टी ज्या लागतात त्या गोष्टीचं एक स्वरूप म्हणून आम्ही इथे एक थोडं चांगल्या प्रकारे चालू केलेलं आहे। आणि शक्यतो आम्ही काहीही कचरा माल न ठेवता एक स्टँडर्ड पद्धतीने आणि एक थोडस व्यावसायिक स्टँडर्ड जपता यावं अशा हिशोबाने ह्या गोष्टी सगळ्या चालू केल्या, की जेणेकरून लॉंग लाईफ आपल्या ह्या गोष्टी चालू राहतील असे, आणि लोकांना त्याचा उपयोग होईल। मग आता हे व्यवसाय सुरू तुम्ही सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीने कल्पना सुचली, बरोबर आहे? म्हणजे तुमचा हॉल होता आणि हॉलमुळे तुम्हाला एक आयडिया आली की आपण हे केलं पाहिजे। बरं, हे व्यवसाय टाकताना सुरुवातीला तुम्हाला भांडवल किती लागलं? एक मी काय केलं सुरुवातीला, की आपले जे हे पेपर प्लेट वगैरे बनतात ना, त्या आपल्याला लांबून दुरून आणायचं म्हटलं तर त्या गोष्टीचा ट्रान्सपोर्ट चार्ज आणि इतर गोष्टी, ह्या गोष्टी मला थोड्या खर्चिक वाटायला लागल्या। त्यामुळे आम्ही काय केलं की पेपर प्लेट, द्रोण इत्यादी डिश वगैरे असे बनवायच्या मशीन आणल्या, 3-4 मशीन्स, त्याच्या पॅकिंगच्या मशीन्स असतात। तर सुरुवातीला थोडं भांडवल मला जवळजवळ 20 लाखाची गुंतवणूक झाली माझी इथं। तर मग सगळ्या गोष्टी मिळून मी तेवढं थोडं थोडं करत ते 20 लाख गुंतवले मी असं। मशीनी कुठून आणल्या सर नेमक्या, आणि कोणत्या खरेदी केल्या पाहिजे चांगल्या कंपनीच्या? मशीन तशा बाजारामध्ये भरपूर आहेत, पण काही मशीन मी दिल्लीवरून मागवल्या, आणि काही पुण्यावरून घेतल्या, असं केलं। 2 मशीन दिल्लीवरून, 2 मशीन पुण्यावरून। मग आता ते काही अडचणी आल्या किंवा बिघाड जर झाला तर तुम्हाला सर्व्हिस? सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्या। एक तर मशीन ते लोक इन्स्टॉल करून गेल्यानंतर आम्हाला चालवायच्या सगळ्या पद्धतीने गोष्टी माहित नसायच्या। ते लोक राहून एक मुक्काम राहून लगेच निघून जायचे,
मग त्या गोष्टी आम्हाला हळूहळू लक्ष देऊन शिकाव्या लागल्या. कमीत कमी आमचे 3 महिने 4 महिने ते शिकण्यामध्ये गेले. पण त्याच्यानंतर मग सुरुवातीला आम्हाला सगळं तोट्यामध्ये जायचा कार्यक्रम सगळा. पण नंतर हळूहळू आम्हाला त्याच्या रॉ मटेरियल पासून त्याच्या पुन्हा आणखीन बाकीच्या ट्रान्सपोर्ट पासून सगळ्या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागल्या. रॉ मटेरियल कुठून सर तुम्ही घेता? रॉ मटेरियल आपण काही पुण्यावरून मागवतो आणि काही आजूबाजूला आहेत थोडेसे पुण्याच्या परिसरामध्ये काही स्टॉकिस्ट आहेत की जे पेपर रोल्स वगैरे बनवतात किंवा लॅमिनेशन्स करतात. अशा ठिकाणावरून मग आपण ते वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणी काही भेटत नाही पण वेगवेगळ्या ठिकाणावरून ते मागवतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही जाडीचा पातळ असं माल वेगवेगळ्या व्हरायटी किंवा आता सध्या रुटीन मध्ये काय चालतं याचा अभ्यास करून ते अवेलेबल करावं लागते. बरोबर आहे. आता हे तुम्हाला व्यवसाय सुरू केला आणि हे व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला प्रमुख अडचणी कोणत्या आल्या? मार्केटिंग तुम्ही कसं करता? मार्केटिंगचं काय आहे, आता आम्ही सुरुवातीला छोट्या प्रमाणात चालू केलं. तर सुरुवात आम्ही आमच्या रिटेल शॉप पासूनच केली. बरं. हा, आम्ही तर शेजारी मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेल शॉप असं दोन्ही चालू केलं एकाच टायमाला. तर मग आपल्या रिटेल शॉप मधून हळूहळू ते माल जायला लागला आणि आम्ही काही दुकानदारांच्या त्यांच्या गाठीभेटी घेतल्या की बाबा असं असं आपल्याकडे हे चालू झालेलं आहे. तर मग त्यांच्याकडून काही ऑर्डर्स मिळायला लागल्या. हळूहळू मग आता आपला माल आहे ना नगरला काही जातो, काही मराठवाड्यामध्ये जातो, काही इकडं बऱ्याच ठिकाणी म्हणजे जातो आता माल बऱ्यापैकी. थोडं मार्केटिंग चांगलं वाढत चाललंय आपलं आणि लोकांना माहित झाल्यामुळं आणि आपली क्वांटिटी आपण व्यवस्थित देतो, पॅकिंग व्यवस्थित असतं आपलं, त्याच्यामुळं याला थोडी ग्रीप बसत चालली व्यवसाय. सोशल मीडियामध्ये वापर कसा करतात? सोशल मीडियामध्ये वापर म्हणजे काय, आम्ही एखादं युट्यूब चॅनल आमचं पण छोटस बनवलं आहे. तसं काय ते एवढं ऍक्टिव्ह नाही, पण एक इंस्टाग्राम म्हणा किंवा काही व्हॉट्सअप म्हणा किंवा काही स्टेटस वगैरे ठेवून म्हणा, अशा पद्धतीने ते आम्ही प्रचार करतो. आता एका दिवसामध्ये साधारणतः तुमचं किती प्लेट तयार होतात? हा, ते आता प्लेटचं कसं आहे की काही प्लेट जे आहेत ना, समजा पेपर प्लेट, तर एका टायमाला 2 रोल लावतो आम्ही, जास्त लावत नाही. 3 रोल लावले त्याची क्वालिटी व्यवस्थित भेटत नाही, काम उरकतं पण क्वालिटी नीट भेटत नाही. काही जण 4 रोल 5 रोल पण लावतात, पण आम्हाला ते करायचं नाही. आम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोकांना क्वालिटी द्यायची. हा, 1-2 रुपये लोकांकडून जास्त गेले एवढा काही फरक नाही पडत. डिस्पोजेबल आयटम स्वस्त असतात, त्याच्यामुळं जरी समजा आपण खूप बल्क मध्ये घेतलं तर लेतले 5-50 रुपयाचा फरक पडतो, जास्त पडत नाही. त्यामुळे आम्ही क्वालिटी व्यवस्थित भेटावं लोकांना, जेणेकरून त्या गोष्टीमध्ये एक व्यवस्थित खाता यावा. बरोबर आहे. कारण लोक लग्नासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी जेवणामध्ये, पाहुण्यारावळ्याच्या मानपानामध्ये खूप खर्च करतात. बरोबर. त्या मानाने ही छोटीशी गोष्ट ही पण आपण थोडी क्वालिटीची घेतली पाहिजे असं मला लोकांना सांगायचंय. आता थर्माकोल तर जवळजवळ भारतामधून जवळजवळ बॅन झाले आणि त्याच्यावर बंदी असल्यामुळे सहसा ते बॅकला पडले. ते थर्माकोल कोणी वापरत नाही सहसा. महिन्याला टर्नओव्हर किती होतो सर? आता सध्या महिन्याला टर्नओव्हर एवढा जास्त नाही, पण हळूहळू वाढत चालायचं. तरी वर्षाचा एक अंदाज असं आता काय झालं, आपल्याला झाले 2 वर्ष चालू करून, समजा 1.5-2 वर्ष झाले. हा, तसा इतका ताळेबंद आम्ही काढलेला नाही, पण आता ह्या जानेवारी पासून बऱ्यापैकी थोडी ग्रीप आम्हाला थोडी भेटलेली आहे आणि बरेचशा ऑर्डर्स आजूबाजूने पण येत आहेत दुकानदारांच्या त्यांच्या. आणि आम्ही जवळच जर समजा स्पॉट असले ना कुठले, तर तिथं आम्ही ऑर्डर आल्यानंतर माल पण पोच करतो, म्हणजे होम डिलिव्हरी पण करतो. ओके. तुम्हाला सर हे व्यवसाय आता 2 वर्ष झालं तुम्ही हे व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी ऑर्डर म्हणजे कितीची आली ती? सर्वात मोठी ऑर्डर आमची आता 40 गोण्यांची होती. 40 गोण्या एका टायमाला अशी ऑर्डर एका दुकानदाराची होती. आता हे नवीन तरुण मुलं आहेत, नोकरी नाही म्हणतात, त्या तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हा, तरुणांना महत्वाचा संदेश असा की आजकाल नोकऱ्या सगळीकडे अवेलेबल नाहीत, ज्या आहेत त्या पण खूप कमी पगारावर कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो खेड्यापाड्यातला तरुण वर्ग आहे, त्यांना एक शिक्षण जर नाही व्यवस्थित झालं तर काय करावं ते कळत नाही. शेती अपरी असते, मग कुठेतरी इकडं तिकडं दुसऱ्याच्या दुकानामध्ये किंवा शॉपमध्ये हे करण्यापेक्षा, कामाने मजुरीने राहण्यापेक्षा, जर स्वतः थोडंफार भांडवल गुंतून काही असे छोटे मोठे बिझनेस जर चालू केले आणि त्याच्यामध्ये चिकाटी, जिद्द ठेवली, काम करायची तयारी ठेवली आणि त्याच्यामध्ये जर घुसून काम केलं
तर ह्या गोष्टी काहीही अवघड नाहीत असं मला म्हणायचंय. हा, मी आता माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून बरोबर आहे. वरती हॉलच्या काही सांभाळून सुद्धा ह्या गोष्टी मी स्वतः जातीने लक्ष देऊन मी हँडल करतो. बरोबर आहे. हा, हे करत असताना शासनाच्या काही योजना असतात, तर काही शासनाची नवीन तरुणांना शासनाची योजना घेऊन व्यवसाय करता येईल का? असं हा, कोणती योजना आहे का? शासनाच्या योजना आहेत भरपूर. शासनाच्या योजना घेऊन सुद्धा त्या ह्या गोष्टी आपण करू शकतो. स्वयंरोजगाराच्या गोष्टी आहेत, त्या शासनाच्या काही वेबसाईट पण आहेत, तिथं पण काही व्यवसाय आपल्याला चॉईस करून ते शिकता पण येतात. असं पण आहे. हा, आणि आता आपल्याकडे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण थोड्या मशीन पण डिलिव्हर करू शकतो ह्या, की ज्यांना काही माहित नाही आणि त्यांना मशीन जर घ्यायचे असेल तर त्याचं मार्गदर्शन मी इथं करू शकतो. हा, म्हणजे तरुणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, जर तुम्हाला काही नवीन व्यवसाय करायचा असेल असा, तर डॉक्टर साहेब तुम्हाला सर्व मार्गदर्शन करू शकतात, किंवा अशा कंपनी मशीन सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. सरांच्या आपण वर्कशॉप मध्ये आलेलो आहोत. सर, आम्हाला माहिती द्या. हे पहिली मशीन आहे. मशीन आहे. हा हा आता हे टिश्यू पेपर मध्ये आपण काय करतो, जनरल आपल्याला जी साईज लागते 20x20 अशी, की जनरल जे हॉटेल लाईनला ज्यादा चालतं टिश्यू पेपर, तशा हिशोबाने ही मशीन आहे. म्हणजे तुम्ही डिस्पोजेबल प्लेट बनवत असताना हे टिश्यू पेपर सुद्धा बनवता? ते टिश्यू पेपर सुद्धा बनवतो. म्हणजे आणखी तुम्ही सर कोणते कोणते प्रॉडक्ट बनवता? हे टिश्यू पेपर मशीन आहे. तर हेच पण प्रोडक्शन खूप छान असतं आणि चालवायला पण तसं व्यवस्थित सेटिंग बिटिंग जर आपण व्यवस्थित करून घेतलं आणि शिकून घेतलं, सोपी आहे चालवायला. म्हणजे तुम्ही हॉटेल लाईनचे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा बनवता? ते सुद्धा आम्ही हॉटेल लाईनचे बरेचसे प्रोडक्ट आपल्या इथं बनवतो, काही ठेवतो. बरोबर आहे. पर हॉटेल लाईनला जेवढे प्रोडक्ट लागतात बाबा, टिश्यू पेपर पासून किंवा नॅपकिन पासून, त्यांना जे पार्सल पाऊच असतात म्हणा, किंवा काही रबर्स असतात त्याला पॅक करण्यासाठी, किंवा त्यांना जे रुटीन मध्ये हॉटेल लाईनला जे समजा फिनाईल वगैरे लागतं, हार्पिक लागतं, डिश वॉश लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे अवेलेबल हॉटेल लाईनच्या केल्या. पार टूथपिक पासून ते चमच्यापासून ते सगळ्या गोष्टी आहेत. त्यांना जे टिश्यू पेपर जे असतात खाली बॉक्सेस स्टँड वगैरे, ते पण आपल्याकडे अवेलेबल असतं. जवळजवळ हॉटेल लाईनच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणांपेक्षा कमीत कमी रेट मध्ये भेटणार? म्हणजे 100% आम्हाला आमचा एकच उद्देश असतो की लोकांना रिझनेबल रेट मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देता याव्या. म्हणजे होलसेल रेट मध्ये त्यांना भेटणार. त्यामुळे कस्टमर म्हणजे हॉटेल लाईनच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे खूप तुम्हाला कमीत कमी आणि होलसेल रेट मध्ये सरांच्या कंपनीमध्ये माल मिळेल. 100%. ह्या पेपर प्लेट बनवण्यासाठी ह्या आपल्याकडं वेगवेगळ्या 3 मशीन्स आहेत. या मशीनचं काम कसं चालतं सर थोडक्यात? हे मशीनचं काम असं आहे की याला इकडून या, हे दाखवा स्टँड वगैरे. पहिल्यांदा आपण याला रोल लावून घ्यावा लागतात ह्या स्टँडला, पलीकडच्या स्टँडला. हे जे असे रोल आहेत ना, हे असे रोल लावून घ्यावे लागतात त्याला. म्हणजे वेगवेगळ्या जाडीचे असतात. मग जशी जाडी आपल्याला अवेलेबल करायची किंवा ज्याचं प्रोडक्शन काढायचे, तसे वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या जाडीचे रोल याला लावावे लागतात. त्याच्यानंतर हा पेपर, हे जे रोल आहे, तर हे जे आहे समजा रोलर, त्या रोलर मधून, रबरच्या रोलर मधून पुढे घ्यावा लागतो. नंतर हे जे दिसतंय तुम्हाला, इथं आपण डाय फिट करतो या नटाला. डाय म्हणजे साचा. हा साचा बदलता पण येतो आपल्याला. कप्पा, 4 कप्पा, या अशा टाईपची जी प्लेट आहे, 4 कप्पा प्लेट, मग त्यासाठी वेगळा डाय असतो. प्लेन पेपर प्लेट असते, त्यासाठी वेगळा डाय असतो. म्हणजे सर्वात मोठ्यात मोठी किती आपण प्लेट बनवतो सर याच्यामध्ये? आपल्याला जे बनवायचे, समजा आता पातळ काहींना लागतो, काहींना थोडा जाड मधला माल लागतो, तशा हिशोबाने म्हणजे कस्टमरच्या मागणीनुसार तुम्ही देता? कस्टमर जसं हे होईल तसं देतो. आणि आम्हाला सुद्धा शॉपमध्ये रिटेल विकायला आपल्याला चांगल्या क्वालिटीच देता येईल म्हणून अशा हिशोबाने आम्ही व्यवस्थित जरा काढायचा याच्यामधून प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी. ठीक. आणि याला थोडं चालू करून बघायचं का? हो. आता आपण मशीनचं वर्क कसं आहे हे जाणून घेणार आहोत. साधारण हे आहे इथं. हे जे ह्याच्याविषयी थोडक्यात काय आहे? हे जे आहे ना, हे कंट्रोल पॅनल असतं. ते कंट्रोल पॅनलवर वेगवेगळे बटन असतात आपल्याला. मशीन कशी कंट्रोल करायची? हे डाय आपलं वरती खाली
म्हणजे ऑटोमॅटिक वर असं चालतं, इकडे केलं मॅन्युअल वर हा. चालतं, आपले मॅन्युअली सुद्धा हे अप डाऊन करता येतं. आता हे म्हणजे ऑटोमॅटिक बी आहे आणि मॅन्युअली पण आहे. बरं. तर हे जे आहे हा ते समजा इथं कंट्रोल पॅनल वरची बटन आहेत. हा हा आता हे डाऊन केलं, इकडे दाब, हा. हे बटन दाबलं डाऊनचं, हा. हे ऑटोमॅटिक आपलं हे डाऊन होतं. हा मग हे डाऊन झालं, हम्म. याच्यामध्ये जे पेपर आहे तो प्रेस होतो हा आणि हे पूर्णतः गरम असतं. थोडं वरती याला हिट द्यावं लागतं. हा याला ऑफ करायचं म्हणलं, हे केलं ऑफ होऊन जातं. हे दाखव बरं. आणि मग अप डाऊन झालं, हम्म. त्याच्यामधून हे अशी प्लेट तयार होऊन बाहेर निघते हम्म. अशा पद्धतीस. हे आपण रोलर जसा पुढे सरकल हा. तस तसे हे प्लेटी निघत जातात. म्हणजे हे ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे, त्याला फक्त बटन एक- आपलं. हा एक माणूस सुद्धा हे काम करू शकतो. एक माणूस सुद्धा इथं बसून हे काम करू शकतो, त्याचा हा. काही विषय नाही. तर हे पुढचं मशीन हे कशा थोडं काम चालू आहे मशीनचं. हा आता हे कारागीर बनवलंय आम्ही. हम्म. तर मग याच्यामध्ये स्पेशली आपण काय करतो, नाश्त्याचे डिश बनवतो. छोट्या हा, ऑटोमॅटिक नाश्त्याचे डिश ह्याच्यातून बाहेर पडतात, रोल पाठीमागे लावावं लागतं त्या पद्धतीने, मागच्या मशीनच्या पद्धतीने. आता सर किती मशीनी तुम्ही इथं ठेवलेल्या आता? आपल्याकडं टोटल 1 2 3 4 5 6 मशीन्स आहेत, सगळे मिळून 6. लहान मोठे. हा हा. याच्यामध्ये ना आपण स्पेशल आयटम साठी हे मशीन ठेवलेले आहे. हा हे जे आपण काय केलंय, हे मशीनला वेगवेगळ्या प्रकारचे डाय लावून, साचे लावून, हम्म. ह्याच्यामधून आपण हे मशीन स्पेशल म्हणूनच आपण हे प्रोडक्शन इथं काढतो. मग हीच आपण एक नंबरच्या ह्याच्यामध्ये करू शकत नव्हतो का? ते एक नंबर त्याच्यामध्ये करू शकतो, पण काय असं असतं की त्याचं सेटिंग प्रत्येक वेळेस बदलणं आणि पुन्हा ते सेट करणं इतकं म्हणजे सोपं नाही ते. ह्याच्यामध्ये मला वाटतं असं फक्त हे प्लेन तयार होतो कसाच्या. हा, हे प्लेन वगैरे जे डिश असतात ना, प्लेन, तर ते आपण तयार करतो. हे आता रिसेंटली आम्ही या बाई इकडे दाखव विशेष, रिसेंटली आम्ही हे आता हे वेगळी प्लेट, मटन प्लेट, खास जाड मधून किंवा पातळ भाजी, मटन किंवा आमटी वगैरे असे चुरून खाता येईल अशा पद्धतीने ही प्लेट आम्ही स्वतः डेव्हलप केली. याचं डाय दिल्लीवरून मागवलं होतं. तर हे खूप सुंदर दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. हा, दिसायला सुंदर आहे. आणि ह्याचं जे हे असते किंमत असते, ते प्लॅस्टिकचे मटन प्लेट वापरतात बघा. त्या प्लॅस्टिकच्या मटन प्लेट पेक्षा ही खोल असून, रुंद असून, एकदम चांगल्या क्वालिटीची आणि शरीराला हानिकारक प्लॅस्टिक पेक्षा तसं नाही. की जेणेकरून हे रुटीन मध्ये चालतात. हो हो. आणि हे जे आता हे जे आहेत हे जड असतात जास्त. हे बाई पावभाजी साचा आहे, पावभाजी प्लेट आहे ना, याच्यामध्ये काढू शकतो आपण. अशा पद्धतीचे 1 2 3 म्हणजे जे सगळे वेगवेगळे साचे आहेत, पण ज्याचं प्रोडक्शन आपल्याला करायचं. हे जो छोटा साचा आहे तो साचा कशाचा आहे? हा छोटा का? आता हा जो आहे छोटा साचा, हे आपण प्रसाद वगैरे देतो ना, छोटा प्रसाद वगैरे देतो ना, तर हे प्रसादासाठी हे आम्ही आता मागवले. अजून याचं सेल पण काढलं नाही, पण याच्यामध्ये प्रसाद वाटी तयार होते. सगळ्यात जास्त मागणी कोणत्या साचीची आहे? सगळ्यात जास्ती 4 कप्पा आहे ना, 4 कप्पा जास्त म्हणजे लग्न वगैरे कार्य. 4 कप्पा ते जे लावून ठेवले ना पहिल्या मशीनवर, तो 4 कप्पा जास्त जातो आपल्याकडे सगळ्यात. आणि बाकीचे आपले स्पेशल आयटम इथं आमच्या काउंटरला पण भरपूर जातात. हे रोल आहेत म्हणजे आपल्याकडं. हे रोल आहेत मशीन साठी ते लावतो ते. आता हे जे रोल आहेत ना, हे रोल आपल्याला मागून घ्यावं लागतात सध्या तरी. लॅमिनेशन मशीन आमच्याकडे येणार आहे, पण ते अजून त्याला थोडा वेळ आहे. 1 2 3 महिन्यामध्ये दुसरीकडे शेड थोडं बनवायचं नियोजन चालू आहे. मग ते शेड बनलं की अजून आपल्याकडे 2 3 मशीन येणार आहेत. लॅमिनेशन मशीन असते, कटिंग मशीन असते, आणखी थोडस अजून एक मशीन आहे की जेणेकरून आपल्याला इथंच लॅमिनेशन करता यावं असे. आता भविष्यामध्ये एक 5 वर्षानंतर तुमचा काय प्लॅन आहे? 5 वर्षानंतर तेच आपलं एक थोडं शेड मध्ये ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित डेव्हलप करून, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करून. आता सध्या जे ऑर्डर येतात आम्हाला 20 गोण्या 40 गोण्या, आतापर्यंत आता एक जणांची 100 गोण्याची पण ऑर्डर पडलेली. त्याला आता 100 गोण्या बनवून द्यायच्यात आम्हाला. 100 गोण्याचं म्हणजे किती अमाऊंट किती असते? अमाऊंट तसं एक अंदाजे आहे ना, एक 550 600 रुपयाच्या आसपास एक गोणी पडते आपल्याला. म्हणजे ते एक तसे 55-60 हजार रुपयाची ऑर्डर समजा. तसे ऑर्डर. हे वेस्टेज आहे ना, हे पण आपलं वेस्टेज विकलं जातं किलोवर वगैरे, असं घेऊन जातात ते लोक, किंवा लमसम घेऊन जातात, बाबा घ्या 200-400 रुपये याचे देतो, मग ते आपण ते देऊन टाकायचं त्यांना. मग इथं तरी काय करणार. आता हे जे मध्ये निघतं, आता हे जे निघतं याचं,
तर याच्यासाठी आपण ती खास छोटी डाय मागवलेली आहे. हा. मग याच्यामधून आपण हे जे प्रसाद वाटी आहे ना हे ते याची तयार करणार आपण. लोकांनी डिस्पोजेबल बिझनेस कसा करावा हे सविस्तर आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.